आम्ही रातोरात श्रीमंत पण झालो असतो. पण 10वी मध्ये चांगले मार्क मिळाल्यामुळे इंजिनिअरिंगला जावं लागलं. कितना करने का कितना ऑर्डर एक है तो एक ही करने वो समजा लेकिन सो आज आपण आलेलो आहे ठाणे मुंबईमध्ये फेमस असलेल्या एका इंटरेस्टिंग एका अमेझिंग फूड ब्रँडच्या आउटलेटमध्ये म्हणजेच शॉर्माजी. शॉर्माजी सुरू केला 3 मराठी फाउंडर्सने, 2 इंजिनियर्स, 1 MBA. सुरुवात केली एका आउटलेट पासून आणि आज 39 आउटलेट त्यांनी बनवलेले आहेत. तर आज आपण बघणार आहोत शॉर्माजीची स्टोरी नक्की काय होती, शॉर्मा कसा बनवतात आणि 2026 मध्ये तुम्हाला जर तुमचा स्वतःचा फूड ब्रँड बनवायचा असेल तर त्यासाठी काही ब्लूप्रिंट आहे का? चला. गोष्ट सुरू होते ठाणे शहरात. वेगाने वाढणारं आणि उद्योजकतेच्या ऊर्जेने भरलेलं शहर. इथे 3 तरुण मराठी मुलं एका साध्या विचाराने एकत्र आले, स्वतःचं काहीतरी उभं करायचं. माझं नाव अमेय अशोक धाडवे. मी शॉर्माजीमध्ये प्रोक्युअरमेंट आणि स्टाफ रिक्रुटमेंट आणि त्यांचं ट्रेनिंग बघतो. माझं नाव प्रितिश विक्रांत धारूरकर आहे. शॉर्माजीमध्ये माझा रोल बिझनेस डेव्हलपमेंट आणि क्वालिटी कंट्रोलचा आहे. हाय, माझं नाव राजेश सुरेश साबदे. मी शॉर्माजीमध्ये कॅश फ्लो मॅनेजमेंट, फायनान्स आणि फ्रँचायझी मॅनेजमेंट या 3 गोष्टींवर माझा पूर्ण फोकस आहे. एव्हरी फाउंडर, एव्हरी बिझनेसमॅन एक स्वतःची रेसिपी घेऊन येतं, एक स्वतःचं एक नवीन इंडिव्हिज्युअलिटी आणि स्पेशालिटी घेऊन येतं. तर आज आपण खूप काय शिकणार आहोत. सो जस्ट टू स्टार्ट विथ, तुमच्या चिलीमिलीची स्टोरी काय आहे? चिलीमिली शॉर्मा काहीतरी युनिक आहे तुमचा प्रोडक्ट. येस, चिलीमिली शॉर्मा ना खरंमध्ये आमच्या बाजूला एक स्मॉल कार्ट होतं, चायनीजचंच कार्ट होतं. त्याच्याकडे हा स्पेशल वेगळा काहीतरी सॉस मिळायचा आणि तो सॉस आम्हाला असं वाटलं की आमच्या शॉर्मामध्ये खूप जास्त छान इंटिग्रेट छान होईल त्याच्याबरोबर. तर आम्ही ट्राय केला आणि आम्हाला तो खूप आवडला, मेन्यूमध्ये टाकून दिलं. पण जे ओरिजिनल टर्की आणि मिडल ईस्टमधले शॉर्मास बनतात, ओके, तिकडे एवढे आपले सॉसेस आणि स्पाइस नसते. इंडियनाइज आहेत हे आपले, इंडियनाइज आहेत. मग हे एवढं इंडियनाइज करण्याची जी थॉट होती, ह्याचं मोटिवेशन कुठून आलं? खरं मध्ये म्हणजे जे टर्की आणि त्या साईडला जे शॉर्माज मिळतात ते फारच ब्लांट असतात आणि जे की आपल्या इंडियन मार्केटला सूट होणारच नाहीत कधी. त्यासाठी आम्ही हे बार्बेक्यू स्वीट, थोडं फायरी आमच्याकडे मिळतो. फायरी सॉस एवढा जास्त तिखट आहे की म्हणजे इंडियन ज्याला म्हणजे स्पायसी आवडतं ना त्याच्यासाठी बेस्ट आहे. 2026 मध्ये शॉर्मा हा जगभर पसरलेला आहे. 1960 पासून आतापर्यंत शॉर्माचे अनेक व्हर्जन्स बनत गेले, त्या ठिकाणचा प्रभाव पडून. कुठे तो डोनर कबाब झाला, कुठे इरो, तर कुठे टाकोज अल पास्टोर. पण शॉर्माचा खरा प्रवास सुरू होतो 18व्या-19व्या शतकात ओटोमन एम्पायरमध्ये. पण हा प्रकार फक्त टर्कीपुरता मर्यादित राहिला नाही. आज ज्यांना आपण लवांट रिजन म्हणतो, म्हणजे टर्की, सिरिया, लेबनॉन आणि जॉर्डन या संपूर्ण भागात ही कुकिंग टेक्निक पसरत गेली. तेव्हा मेंढी आणि बकऱ्याच्या मटणाचे पातळ काप एका उभ्या बनवलेल्या भट्टीत कोनच्या आकारात रचले जात. कोळशाची आग धगधगत असायची आणि बाजूला हा मटणाचा कोन हळूहळू फिरत राहायचा. कोळशाच्या मंद आचेवर हे मटण बाहेरून खरपूस भाजून निघायचं आणि आतून मऊ लुसलुशीत राहायचं. मटण बाहेरून भाजलं गेलं की त्याचे पातळ काप मोठ्या सुरीने कापले जायचे आणि ते लगेच ब्रेडमध्ये भरून ताजं सर्व्ह केलं जायचं. सोबत असायचे पिटा ब्रेड, हमस, ताहिनी, पिकल्ड भाज्या आणि टॅबुले सारखे सॅलड्स. शॉर्मा हा शब्द टर्किश शेविर्मे पासून आला, ज्याचा अर्थ होतो फिरवणे. टर्कीमध्ये याला म्हणतात डोनर कबाब, म्हणजेच रोटेटिंग कबाब. मग ही फिरती उभ्या भट्टीची टेक्निक अरब देशांमध्ये पोहोचली आणि तिथे तो शवर्मा म्हणून ओळखला जाऊ लागला. ग्रीसमध्ये तो इरोज झाला. मेक्सिकोमध्ये याच टेक्निकने जन्म दिला टाकोज अल पास्टोरला, ज्यात कोर्क वापरलं जातं. जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये टर्किश लोकांमुळे अनेक डोनर कबाबची दुकानं त्यांच्या शहरी खाद्य संस्कृतीचा भाग बनले. इस्रायलमध्ये शॉर्मा सर्व समुदायांमध्ये लोकप्रिय झाला. 1970 नंतर जगभर स्ट्रीट फूड कल्चर वेगाने पसरू लागलं आणि शॉर्मा पासपोर्ट घेऊन वर्ल्ड टूर सुरू केली.
आज तो लॅम्ब, चिकन, टर्की आणि अगदी व्हेजिटेरियन ऑप्शन्समध्ये सुद्धा मिळतो. लंडन, न्यूयॉर्क, दुबई, मेलबर्न, मुंबई प्रत्येक शहरात तो स्थानिक चव घेऊन अडॅप्ट झाला. पण 18व्या शतकापासून ते आतापर्यंत एक गोष्ट कायम राहिली, उभी फिरणारी भट्टी. भारतीयांना आवडत असलेल्या चवीनुसार जास्त मसाले, क्रीमी सॉसेस आणि तिखट फ्लेवर्स ॲड केले आणि शॉर्माला इंडियन टच दिला गेला. आणि तेव्हाच महाराष्ट्रातील 3 मराठी मित्रांनी या डिशमध्ये एक फक्त फूड आयटम नाही पाहिला, तर त्यांनी पाहिली एक प्रचंड मोठी संधी. आणि शॉर्माजी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी शॉर्मा आउटलेट चेन सुरू केली. घरच्यांचा तसा फोर्स होता, पण इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर पण आमचं पॅशन फूडचं जे होतं ते कुठेतरी आम्हाला सांगत होतं की फूडमध्येच जाऊया आपण. तर घरच्यांचा पूर्णपणे विरोध होता की इंजिनिअरिंग झालं आहे, तू आता हे काय करतोयस, फूड लाईनमध्ये काही तुझा एक्सपिरियन्सही नाही आहे. आम्ही घरच्यांकडे 1 वर्ष मागितलं आणि त्या 1 वर्षामध्ये जर बिझनेस चालला नाही तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही बंद करून टाकू हा बिझनेस आणि आपला जॉब करायला चालू करू. पण 1 वर्ष काय, आपण 6 महिनेच, आता 6 वर्ष झाली आणि बघतोय तुमच्या समोरच आहे शॉर्माची किती मोठं झालं आहे आता. 2019 मध्ये त्यांनी त्यांची नोकरी सोडून एका छोट्या फूड ट्रकपासून साध्या पण ठाम प्रयत्नातून त्यांचा ऑन्ट्रेप्रेन्योरल प्रवास सुरू केला. सतत प्रयोग करत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या फ्लेवर्स तयार करायला सुरुवात केली. सॉसेसमध्ये बदल, रेसिपीमध्ये सुधारणा आणि कस्टमर्सना नेमकं काय आवडतं याचा अभ्यास. हे एका रात्रीत मिळालेलं यश नव्हतं, हा मोठा प्रवास होता. ट्रायल, एरर आणि कन्सिस्टन्सी यांचा. फूड ट्रकला प्रतिसाद मिळू लागला आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढत गेला. पुढचं पाऊल होतं फूड ट्रकपासून एका स्थायी आउटलेटपर्यंतचा प्रवास. रिस्क मोठी होती, पण तो निर्णय यशस्वी ठरला. वाढती मागणी आणि वेगळी ओळख मिळालेल्या प्रॉडक्ट्समुळे शॉर्माजीने कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करायला सुरुवात केली. तो मला ना शॉर्मा एक्झॅक्टली कसा बनवतात तो मला बनवून बघायचा एकदा. कॅन वी डू दॅट? हो, चालेल. लेट्स गो. येस. चला. सिन्स मी पहिल्यांदाच करतोय तर सर्वात सोपा करूया. नॉर्मल क्लासिक बनाने के लिए अपना मेयो लगता है, हाँ, मेयो. गार्लिक मेयो और हमस और लाल चटनी. ओके. हाँ, और अपना ब्राउन ब्रेड भी और है. इसका रेसिपी इन्होंने बनाया है, आपको हाँ. नहीं पता हो. नहीं, एक सेकेगा. बरोबर पाना. हाँ, बरोबर. अभी अभी रोटी को गरम करने का, ऐसा रोटी गरम करना. अच्छा, हाँ, कितना करने का? बस जितना ऑर्डर एक है तो एक ही करने का. वो समझा, लेकिन कितना कितना काला होना चाहिए. काला नहीं हो जाता, ब्राउन और ये दूसरे हाथ से घुमाने का. और चटका लगा तो चलेगा. चलेगा. अभी अरे ये बस हो गया. पोळी भाजतो ना घरी. 1 नंबर दिलं. दिलंय, पोळी भाजतो की नाही? हाँ, पोळी भाजली नाही कधी. मित्र ऑर्डर ऐसा ऐसा ए, डाळून टाकली तू. ऐसा पका. जाडी जाडी झाली. नाही, डाळ- डाळ- डाळ. जाळलं मी. हा. क्या हुआ, चला हुआ शर्मा देते हैं. They're not really fun पैसा रिटर्न देना पडेगा. because they just never understand. ये हो गया. हाँ, हाँ, अभी उनको दिखा सॉसेस कैसा लगाने का. अभी सॉसेस लगाने का. पहला मेयोनीज लगाने का. इतना हाँ, एवढं? थोड़ा सा. इतना. और कब हेल्थ कॉन्शियस, हेल्थ कॉन्शियस. बस अभी थोड़ा हमस लगाना. यही चम्मच से. हाँ, चलेगा. हाँ, ज़्यादा हो गया, थोड़ा कम लगाना. अभी वापस डालू उसमें. चलेगा. अभी थोड़ा लाल चटनी लगाना. लाल चटणी. स्पाइसी. स्पाइस आपल्या पडेल. हाँ, स्पाइसी लगाना. हाँ, माय गुडनेस, इथे एवढं गरम होतंय तरी पण ही माणसं दिवस रात्र करत असतात. अभी थोड़ा सा लेटस ऐड करना. कहाँ पे है लेटेस्ट खालती है. लेटस ऐड करना. कंपटीशन में तो हाँ, झटपट पटापट. बस अभी बीटरूट लेने का है और हाँ. फ्राइज लेने का है. प्राइस. हाँ, ऊपर प्राइस. फ्राइज. हे सगळं ह्यांचं रेडी असतं. हाँ, ये समझ में आया आपको. हाँ. अभी चिकन ऐड कर दो. चिकन, ये सिखाओ मुझे, ये सिखाओ. चिकन काटने का. हाँ जी. ठीक है, ट्राई करिए. ये क्यों पकड़े आप? वो घूमे ना इसके लिए. हाँ, ऐसा नहीं काटते, ऐसा काटते हैं. तो देखिए प्यार से काटो. आपको 30 साल की प्रैक्टिस है. मैं आज पहला देखिए, ये देखिए ऐसा प्यार से काटो. उसके बाद इसके ऊपर चिकन डाल देंगे. कच्चा नहीं करने का. अरे, 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 अरे. बर्नर फोडशील दिलाय. ठीक है, मैं बाद ठीक है. में सिखाऊंगा. चलेगा? परत शिकूया नंतर आपण. फिर
अभी आप इसके ऊपर चिकन ऐड करें। इसको काटना नहीं है ना अभी, नहीं, ये हो गया, हाँ हो ये इतना। इसमें और ज़्यादा करके डालो, बस चलेगा। अभी मेयोनीज ऐड करो, अभी फिर से मेयोनीज ऐड करना है। फिर से हाँ ये हाँ, डालो डालो, थोड़ा और ले लूँ। लगाओ लगाओ फिर से। बिंदास लगाओ, हाँ ये लो बिंदास लगा। अभी थोड़ा आपस ऐड करो, थोड़ा लाल चटनी ऐड करो, स्पाइसी। हाँ लगाओ लगाओ, अभी इसको अभी? ऐसा लगाओ, ऐसा लगाओ। मिक्स करना। हाथ में पकड़ने अभी। अभी इसको रोल करने का, ऐसे पकड़, हाँ अभी बस उसको बंद नहीं करना है। टाइट रोल बनाना। हाँ हो गया। हाँ इसके अंदर से शिकला रे पोरगा शिकला. पहिली रेसिपी पोरगा शिकला. माझ्याकडून फाउंडर्स ना हे एक्स्ट्रा मेयोनीज बट थँक्यू थँक्यू ट्राय करून बघा. थँक्यू थँक्यू. त्यांच्याकडे खूप पैसा आहे, इन्व्हेस्टर भरपूर आहेत, रेडी आहेत शेअर मागायला म्हण, कंपनी विकत घ्यायला पण आम्हाला खूप लोक भेटले की आम्ही तुम्हाला विकत घेतो, तुम्ही फक्त ऑपरेशन्स आणि क्वालिटी मेंटेन करा. पण आम्ही त्यांना नाही म्हटलं. आम्ही रातोरात श्रीमंत पण झालो असतो, पण तिघांचे आमचे थॉट्स होते की नाही, तसं नाही करायचं आहे. हळूहळू ग्रोथ इज ऑलवेज बेटर. कारण त्यांच्याकडे अमाप पैसा आहे. ते शॉर्मा जे आम्हाला एक बेबीसारखं आहे. आम्ही त्याला सुरुवातच हळूहळू अशी केली आहे, त्याला आम्ही जपतोय फार. आणि उगाच इन्व्हेस्टरकडे गेला, त्याला उद्या प्रॉफिट कमी झाला, त्याला काही फरक नाही पडत. पण एक आउटलेट बंद पडलं तर आम्हाला खूप फरक पडतो. पण ह्याला जे एवढं मोठं करतोय किंवा स्टार्टपासून जसं सांभाळत आलो, ह्याच्यात आम्ही कोविड पण फेस केला. 19मध्ये स्टार्ट केलं आणि 20मध्ये मार्चमध्येच कोविड आला. त्याच्यात आम्ही खूप स्ट्रगल केलं. म्हणजे आमचे वेंडर्स चेंज झाले, प्रोक्युरमेंट सगळी चेंज झाली, माणसं स्टाफला टिकवण्यापासून आज ते नातं आहे. 6 वर्षापूर्वीचा जो शेफ आहे तो अजून आमच्याकडे आहे. एक रिलेशन बिल्ड झालंय. ते सगळ्या गोष्टी पैशाने विकत नाही घेतात. सगळ्या शॉर्माच्या आउटलेट्समध्ये सेम क्वालिटी अँड सेम टेस्ट मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आम्ही काही SOPs डेव्हलप केलेले आहेत. त्या एक्झिक्यूट करण्याचं काम हे मी बघतो. आमचा हाच प्रयत्न असतो की तुम्ही कोणत्याही शॉर्माजीच्या आउटलेटमध्ये जाल, तुम्हाला सेम क्वालिटी आणि सेम टेस्ट मिळेल. एक आउटलेट वाढत गेलं आणि फक्त 6 वर्षात ही गोष्ट 39 आउटलेट्सच्या नेटवर्कपर्यंत पोहोचली. काही स्वतःची आणि अनेक फ्रँचायझी. पण प्रत्येक ठिकाणी तीच ओळख. पण हा प्रवास अडचणींशिवाय नव्हता. एका टप्प्यावर टीमने बॉम्बे टू चायना या नवीन ब्रँडसह वेगळ्या सेगमेंटमध्ये प्रयोग केला. मात्र हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. एक असं वाटलेलं की आपलं पण एक चायनीजचं हॉटेल असावं अलॉंग विथ द शॉर्मा. म्हणून एक ट्रायलसाठी आम्ही चायनीज ओपन केलेलं रेस्टॉरंट. त्यात गंमत अशी झाली की मेनूपासून डिझायनिंग ते सगळं आम्ही एकदम प्रॉपर केलेलं, काय हवं. पण आमचं कुठेतरी एक रिसर्च लॅक झाला असं वाटलं. एक लोकेशन चुकलं. आम्ही जे प्रोडक्ट बनवलं ऑथेंटिक बनवायला गेलो, हाय क्वालिटी आणि ते सगळं मेंटेन करायला गेलो, त्या नादात कुठेतरी प्राईस वाढत गेली आणि तो एरिया आमच्यासाठी सुटेबल नव्हता. मे बी आम्ही प्राईम लोकेशनमध्ये जे उघडलं असतं तर कदाचित ते चाललं असतं. कारण अजूनही लोक आम्हाला म्हणतात की चालू करा परत चायनीज, आम्ही तुमचं खूप मिस करतो. टेस्ट अजूनही लोकांना ती आठवते. सो बघूया एक त्याच्यात कसं करता येईल आणि लोकेशन वाईज आम्ही इम्प्रोवाईज करू, अजून डीपमध्ये रिसर्च करू. मे बी थोडी घाई झाली असेल उघडायला, तो पण एक फॅक्टर असेल. लोकेशनची अडचण आणि मार्केट फिट न जमल्यामुळे त्यांना तो ब्रँड बंद करावा लागला. पण त्याच्यामुळे ते खचून नाही गेले. त्यांच्या चुकांमधून ते शिकले आणि पुढचा ब्रँड पुढे आणखीन नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. कोणतं पण फूड ब्रँड तुम्हाला बनवायचं असेल ना, तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे प्रोडक्ट. तो प्रोडक्ट टेस्टी असला पाहिजे आणि लोकांना आवडलं पाहिजे. दुसरं म्हणजे लोकेशन ॲप्ट असलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे प्राइसिंग. तिकडच्या लोकेशनप्रमाणे प्राइसिंग फिट असलं पाहिजे. या 3 गोष्टींचा अल्गोरिदम शॉर्माजीने
क्रॅक केलेला आहे. आज शॉर्माजी हा फक्त एक वाढणारा फूड ब्रँड नाही, तो एक उदाहरण आहे की यश नेहमी नवीन काहीतरी निर्माण करण्यात नसतं, तर आधीपासून असलेल्या गोष्टीला इतरांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात असतं. ठाण्याच्या रस्त्यावर सुरू झालेला एक छोटा प्रयोग, एका फूड ट्रकपासून 39 आउटलेट्स पर्यंतचा हा प्रवास प्रत्येक टप्प्यावर घेतलेल्या निर्णयांचा परिणाम आहे. एक असा व्यवसाय जो शिस्तीने उभा राहिला आणि 3 व्यक्ती, 3 फाउंडर्स ज्यांनी परंपरेपेक्षा स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवला. मेहनत, चिकाटी, प्रयोगशीलता, सर्जनशीलता आणि नाविन्य या सगळ्यांचं जिवंत उदाहरण म्हणजे शॉर्माजी.